तर बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे जरांगे पाटलांच्या भेटीला गेलेत। यापूर्वी त्यांनी जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलेला होता आणि आता जरांगे पाटलांच्या भेटीसाठी बजरंग अप्पा सोनवणे पोहोचलेले आहेत। बजरंग सोनवणे हे जरांगे पाटलांच्या भेटीसाठी पोहोचलेत। बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे जरांगेंची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत। जरांगेंची भेट घेत त्यांनी आपला पाठिंबा देखील त्यांना दर्शवलाय। ठाकरे गटाचे देखील खासदार तिथे दिसतात। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार आहेत बजरंग सोनवणे बीडचे। जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते तिथे पोहोचले आहेत। खासदार बजरंग सोनवणे जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी पोहोचलेत। यापूर्वी काही आमदार आणि खासदारांनी जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता, समर्थन दर्शवलं होतं। त्यापैकी एक आहेत बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि आता जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते स्वतः आझाद मैदानात पोहोचले आहेत। खासदार बजरंग सोनवणे हे जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी पोहोचले आहेत आझाद मैदानात। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत आहे। मनोज, आरक्षणाची मागणी पूर्ण न झाल्यामुळे पाटील यांनी आझाद मैदानी धाव काही कारणांमुळे मनोज तुमचा आवाज आमच्यापर्यंत येत नाहीये, पण आताची अपडेट हीच आहे की बजरंग सोनवणे जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी पोहोचलेत। जरांगे पाटलांसोबत ते आता चर्चा करतात आणि यापूर्वी खासदार भास्कर भगरे हे सुद्धा भेटीसाठी पोहोचले होते। त्यांनी सुद्धा जरांगे पाटलांची भेट घेतली। जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय बजरंग सोनवणे यांनी आणि इतर काही आमदार आणि खासदारांचा त्यात समावेश आहे। पण फक्त पाठिंबा देऊन थांबले नाही, तर बजरंग सोनवणे हे स्वतः आंदोलनस्थळी गेलेत आणि त्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आहे। सत्ताधारी पक्षातले सुद्धा काही आमदार आहेत ज्यांनी जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। त्यापैकीच एक आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंग पंडित, त्याचबरोबर आमदार राजू नवघरे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार विलास भुमरे यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। त्याचबरोबर ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि 3 खासदार आहेत ज्यांनी पाठिंबा दिला जरांगे पाटलांच्या आंदोलनाला। त्यापैकीच एक खासदार आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे, ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव। संजय जाधव सुद्धा आता तिथे उपस्थित दिसत आहेत। परभणीचे खासदार आहेत संजय जाधव, त्यांनी पाठिंबा दिलाय जरांगे पाटलांच्या आंदोलनाला।
बजरंग सोनवणे जरांगे पाटलांच्या भेटीसाठी पोहोचल्यात। आझाद मैदानातली दृश्य आहेत जिथे जरांगे पाटील उपोषणाला बसलेत। काही प्रमुख मागण्या आहेत जरांगे पाटलांच्या, त्यातली पहिली म्हणजे मराठा कुणबी एक आहेत याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही अशी भूमिका जरांगेंनी घेतली आहे। हैदराबाद गॅझेटियर लागू करा, 13 महिन्यांपासून त्याचा अभ्यासच सुरू आहे असं मनोज जरांगेंनी म्हटलं। आम्हाला सातारा बॉम्बे गॅझेटियर लागू करावा अशी देखील मागणी जरांगेंनी केली आहे। सगळे सोयरेचा अध्यादेश काढून 1.5 वर्ष झालं तरी मराठा संयमी आहे त्याची व्याख्या दिली आहे। ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगळे सोयरे घ्या, सगळे सोयरे पोटजात म्हणून घ्या अशी मागणी मनोज जरांगेंनी केली। त्याचबरोबर मराठा आंदोलकांवरच्या केसेस मागे घेतल्या जाव्या अशी भूमिका मनोज जरांगे पाटलांची आहे। त्याचबरोबर आमचं कायद्यात बसणारं आरक्षण मराठ्यांना द्यावं अशी मागणी जरांगेंनी केली आहे। तर सरकारची भूमिका नेमकी आतापर्यंतची काय, अर्थात ही भूमिका बदलू शकते। ते म्हणजे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण शक्य नाही असं सरकारनं वेळोवेळी म्हटलंय। काल सुद्धा चंद्रशेखर बावनकुळेंनी हेच म्हटलं। ओबीसीमध्ये आधीच 350 जाती झाल्यात, मराठ्यांना स्वतंत्र 10% आरक्षण दिलंय। मेडिकलला ईसीबीचं कट ऑफ ओबीसीपेक्षा कमी आहे, अभ्यास करून मराठा आरक्षणाची मागणी करावी असं काही विश्लेषकांचं म्हणणं आहे।